मान्सूनचा मागोवा घेण्यासाठी एबीपी माझाच्या मान्सून एक्सप्रेसचा प्रवास सुरू झालेला आहे। या प्रवासादरम्यान मान्सून एक्सप्रेसच्या कॅमेराने काय काय टिपले आपण पाहूया। कोल्हापूरहून आंबोलीच्या दिशेने जाताना वाटेत कुठेही पाऊस नव्हता। निपाणीही पार झालं, पण फक्त ढगांची दाटीच। गोव्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। तो नेमका कुठपर्यंत आलाय? कोल्हापूर, गडिंग्लज, चंदगड, बांदा की अंबोली, ते पाहण्यासाठी आज आम्ही जाणार आहोत। बघूया आपल्याला हा मान्सून, हा पहिला पाऊस कुठे भेटतो ते। रस्त्याच्या दुतर्फा त्याच पावसाची वाट पाहणारे अनेक जण शिवारात राबत होते। शेत सजलंय, आता प्रतीक्षा फक्त पावसाची। खाली काळं रान आहे, वरती काळं ढग दिसते। काय सांगाल? काय सांगायचं रे, त्याच्याकडेच बघत बसणार ना। पाऊस पडला तरच काहीतरी निघणार आहे, नाहीतर काही निघत नाही, सगळं व्यर्थ आहे। आंबोली आधी लागणारं सर्वात मोठं गाव गडहिंग्लज। मान्सून पूर्व पावसाने इथं वर्दी दिली होती, पण अजूनही मान्सूनचा मागमूसही इथं नव्हता। हिरण्यकेशी नदीनं तर तळ गाठलाय। गेले आता खरं तर पावसाची सुरुवात व्हायला हवी होती। नदीमध्ये पाणी बघताय तुम्ही, अर्धा एक फूट पाणी शिल्लक आहे आणि याच पाण्यावर गडिंग्लजची शेती अवलंबून आहे। पाऊसमान व्हायला पाहिजे, आम्ही पावसाची वाट बघतोय। संपूर्ण तयारी झालेली आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकरी त्याची वाट बघत अडचणीत आता आहे। आंबोलीला जाण्याआधी आम्ही महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यात पोहोचलो। रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या रंगाचं प्रमाण वाढत होतं, पण तिथंही पाऊस नव्हता, फक्त काळ्या भोर ढगांची दाटी। पण हवेतला गारवा मान्सूनच्या आगमनाचे संकेत देत होता। पावसाचा असाच शोध घेत आम्ही सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून थेट कोकणात दाखल झालो। बांदा, महाराष्ट्रात जिथून पाऊस दाखल होतो तेच हे गाव, पण तिथंही अजून पावसाचा मागमूस नाही। मान्सून दाखल होतं म्हणजे कसं झालंय, आता टीव्हीवर बातम्या आम्ही बघतोय 24 तासात सुरू होणार आहे, 48 तासात होणार, मग म्हणतात 78 तासात होणार, असं चालू आहे। पण त्यांची झलक पाहून आम्हालाही थोडंसं बरं वाटतंय, बा येईल असं। आम्ही जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास केला, पण प्रत्येक ठिकाणी मान्सूनची प्रतीक्षाच। म्हणून आम्ही कोकणातून पुन्हा घाटमाथ्यावरच्या आंबोलीच्या दिशेने निघालो आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीनं आम्हाला निराश केलं नाही। सह्याद्रीच्या याच कडेकपाऱ्यांना मान्सूनचे ढग आदळले आणि मान्सूननं मुक्तपणे बरसायला सुरुवात केली। ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो मान्सून अखेर कोकणात दाखल झालेला आहे। मी सध्या आंबोली परिसरात आहे आणि पाठीमागे माझ्या जो धबधबा बघता, खरं तर तो अजून धबधबा सुरू झालेला नाही आहे, कारण केवळ एकच तास झाला या परिसरामध्ये पाऊस दाखल झालेला आहे आणि या पावसामुळे थोडासा हा धबधबा आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय। आंबोलीवर मान्सून फीवर स्पष्ट दिसत होता। सेल्फीवाले, खवय्ये आणि माकडं सगळ्यांमध्ये चैतन्य। माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर लांबपर्यंत ही हिरवळ जी पसरत गेलेली आहे, ही हिरवळ, ही दरी आपल्याला पाहायला मिळते। आम्ही सध्या आंबोलीतल्या या कावळे शेत परिसरात आहे। या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की मान्सून दाखल झाल्यानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, या पावसाचं पाणी आहे तसं या दरीतून पुन्हा वर येतं आणि हे दृश्य पाहण्यासाठी देशभरातून लाखो पर्यटक या परिसरामध्ये येत असतात। महाराष्ट्राच्या वेशीवर असलेला पाऊस आता फक्त महाराष्ट्रावर पसरण्याची प्रतीक्षा आहे। बांद्यात आलेला हा पाऊस चांद्यापर्यंत लवकर पोहोचावा हीच आशा आहे। मान्सून एक्सप्रेससाठी रणजित माजगावकर, एबीपी माझा, अंबोली।